भासत आहे. तर आम्हाला ही परिषद घ्यावीशी का वाटते याबद्दलचं तुम्हाला सगळ्यांना थोडक्यात सांगते. या परिषदेचा विषय आहे करुणेकडून कर्तृत्वाकडे, म्हणजे नैतिक शक्तीच्या नेत्या म्हणून बौद्ध महिला कसं कार्यरत आहे. दॅट इज फ्रॉम करुणा टू कमांड, हाऊ बुद्धिस्ट वुमेन आर कमिंग अप with their ethical powers as leaders in the society. मग या परिषदेचा उद्देश समाजात उभारणी, स्त्रियांचं शिक्षण, स्त्रियांच्या मार्फत शिक्षण, सामाजिक न्याय आणि सार्वजनिक नेतृत्वामध्ये महिलांचं महत्त्वपूर्ण योगदान कसं आहे यावर प्रकाश टाकणे आहे. भगवान बुद्धांच्या शिकवणीतून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनीय दृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन महिलांचे नेतृत्व विकसित करणे हेच या परिषदेचं उद्दिष्ट आहे. पुढचे पॉईंट्स माझ्यापर्यंत बुद्धिस्ट कॉन्फरन्सेस बरेच झालेले आहेत, बुद्धांवरती आणि बुद्धिस्ट लिटरेचरही झालेले आहे. पण जेवढा मी रिसर्च करतो असं माहिती होतं की कुठेतरी स्त्रियांचे प्रश्न आणि स्त्रियांचं नेतृत्व कुठेतरी राहिलेलं नाही. तर ही कॉन्फरन्स सगळ्या महिलांनी ऑर्गनाईज केलेली आहे. आणि मेन म्हणजे आम्ही इथे बुद्धिस्ट लिटरेचर पण विमेनवरती बुद्धाचे काय विचार आहे, बुद्धिस्ट लिटरेचर काय म्हणतो आहे आणि त्यांना अजून सामोरी आणण्याचा प्रयत्न करत आहोत. तर हे आपण जेव्हा इथं तुम्ही जेव्हा बघाल स्टेबल बघाल तर आपले 4 पॅनल्स आम्ही असे डिवाईड केले आहेत की बुद्धकालीनपासनं म्हणजे थिअरीजचं काय काम होतं, म्हणजे फक्त स्पिरिच्युअलिटीमध्ये नाही पण समाजमध्ये काय काम होतं, त्यांचं नेतृत्वाचं काय काम होतं. त्यानंतर मिडिवलमध्ये कितीतरी बुद्धिस्ट क्वीन्स झालेल्या आहेत, राण्या झालेल्या आहेत, बुद्धिस्ट प्रेसिडेंट झालेले आहेत, तर ते आपल्याला माहिती नाही. तर त्यांचं काय आहे. नंतर कंटेम्पररी याच्यामध्ये बाबासाहेबांच्या कालीन बुद्धांचं नेतृत्व कसं झालं, काय झालं. आणि आता प्रेझेंटली वेगळ्या देशात इंटरनॅशनली नॅशनली बुद्धिस्ट वुमेन काय करत आहे समाजासाठी, शिक्षणासाठी, नाहीतर वेगळ्या फील्डमध्ये ते काय करत आहे. इनफॅक्ट बुद्धिस्ट ननसुद्धा कितीतरी देशांमध्ये खूप मोठे समाजकार्य करत आहे. तर ह्या सगळ्यांना घेऊन आम्ही हा कॉन्फरन्स ठेवत आहोत की ह्याविषयी सगळ्यांना माहिती पडली पाहिजे आणि ह्याविषयी नॉर्मल लोकांना, नॉर्मल स्त्रियांना एक प्रेरणा घेतली पाहिजे. होगा तो आप लोगों को समझ में आया ही है, मैम ने भी बताया है. मैं आप लोगों से आह्वान भी करूँगी कि जितना हो सके उतना आप इस कॉन्फ्रेंस में कंट्रीब्यूट भी अगर किसी माध्यम से कर पाए. और हमारा एक उद्देश्य है कि एक समाज में, सोसाइटी में सिर्फ ऐसा ही कॉन्फ्रेंस भले ही हम एज अ बुद्धिस्ट ऑर्गेनाइज कर रहे हैं, एक इंटरनेशनल बुद्धिस्ट वुमेन कॉन्फ्रेंस है, बट दिस इज ओपन फॉर ऑल. ये कॉन्फ्रेंस ओपन फॉर ऑल है. जो भी इक्वालिटी समाज में कुछ परिवर्तन हम ला सके, समाज के लिए कुछ कंट्रीब्यूट कर सके, जो भी इस विचार को सपोर्ट करते हैं उन सभी के लिए ये कॉन्फ्रेंस ओपन है. आप जितना हो सके आइए. और महिलांचं महत्त्व अधोरेखित आहेच. आणि ही परिषद गौतम बुद्ध यांच्या समता, करुणा आणि प्रज्ञा या सिद्धांतांवर आधारित आहे. तसेच B.R. आंबेडकर यांच्या विचारानुसार शिक्षण, समानता आणि सन्मान हे याच्या केंद्रस्थानी आहे. नागपूर हे शहर परिषदेसाठी अत्यंत विशेष आहे, कारण हे शहर सामाजिक जागृती आणि परिवर्तनाचे प्रतीक आहे. आणि या परिषदेत देश विदेशातील तज्ज्ञ, डॉक्टर, संशोधक, समाजसेवक सहभागी होणार आहेत. विविध पॅनलद्वारे चर्चा महिलांच्या प्रश्नांवर होईल, त्यांच्या अधिकारावर होईल आणि त्यांच्या नेतृत्वावर सखोल चर्चा केली जाईल. नागपूरमध्ये होते आहे. जर आपण सगळ्यांनी जर गुगल सर्च जर सपोज करून पाहिलं की इंटरनॅशनल बुद्धिस्ट वुमेन कॉन्फरन्स, तर त्यात माहिती येईल की ही कॉन्फरन्स 22 तारखेला होणार आहे. याचा अर्थ आहे इंटरनॅशनल बुद्धिस्ट वुमेन कॉन्फरन्स नागपुरात ही पहिल्यांदा घेण्यात येत आहे. 1942 साली बाबासाहेब आंबेडकरांनी दलित महिलांसाठी एक परिषद घेतली होती, ज्यात 2500 स्त्रियांनी सहभाग घेतला होता. तर नागपुरात ही परिषद आयोजित करण्याचं एक मोठं वैशिष्ट्य हेही आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नागपूर दीक्षाभूमी याचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे सगळ्या आंबेडकराईट्समध्ये आणि सगळ्या बुद्धिस्ट लोकांमध्ये. तर ही जी
बाबासाहेबांची कर्मभूमी आपली दीक्षाभूमी जी आहे तिथे नागपुरात ही परिषद आयोजित करण्यामागचं हेच कारण आहे की ही एक प्रेरणास्त्रोत म्हणून ही जागा आपण बघतो आणि तिथून ही जर परिषद आपण घेऊ शकलो आणि आपले जे इंटेन्शन्स आहेत ते समाजापर्यंत पोहोचवू शकलो तर आपण पण कुठेतरी बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेतो आहे असा त्यातनं एक अर्थ पण निघतो. येत्या 22 मार्च 2026ला आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला संमेलन नागपुरात होऊ घातलेलं आहे. इंदोरच्या आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे संमेलन होत आहे. या संमेलनाचं मुख्य वैशिष्ट्य हे आहे की या संमेलनाच्या माध्यमातून बौद्ध काळामध्ये स्त्रियांना जे स्वातंत्र्य मिळालं, जी समता त्यांनी प्राप्त केली आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्त्रियांनी त्यांच्यामधील जी गुण आहेत किंवा त्यांच्यामध्ये जे काही पोटेन्शियल आहे ते विविध कामाच्या माध्यमातून त्यांनी ते पोटेन्शियल कसं बाहेर काढलं, त्यांनी काय काय केलं. त्यांनी थेरी कथेसारखा एक जगप्रसिद्ध महिलांनी लिहिलेल्या पहिल्या ग्रंथाची निर्मिती त्यांनी केली. साहित्यिक म्हणून, लेखक म्हणून, कवी म्हणून या भिक्षुणी पुढे आलेल्या आहेत. या कॉन्फरन्सच्या माध्यमातून आणखी एक गोष्ट निदर्शनास येईल ती म्हणजे आजच्या काळामध्ये जो काही स्त्रीवाद आणि स्त्रीवादासंदर्भात जे काही आंदोलन चाललेलं आहे त्या आंदोलनामध्ये बौद्ध स्त्रीवाद किंवा स्त्रीवादाची सुरुवात ही बौद्ध काळात किंवा बुद्धाने केलेली आहे. कारण स्त्रीवाद म्हणजे स्त्रियांना पूर्ण स्वायत्ता देणे, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देणे आणि त्यांच्या संपूर्ण कला गुणांचा विकास करून घेणे आणि यासाठी स्त्रीवाद कार्य करतो. बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये अशा सर्व गोष्टी आहेत जे स्त्रीवादाला किंवा स्त्रियांना त्यांच्या सर्व प्रेरणा सकट त्यांना उन्नत होण्याची ती प्रेरणा मिळते. या कॉन्फरन्सच्या माध्यमातून स्त्रियांनी किंवा भिक्षुणींनी जो काही विकास साधलेला आहे, जी प्रगती केलेली आहे, पारंपरिक जी काही चौकटीमध्ये स्त्रिया बंदिस्त होत्या ती चौकट तोडून स्त्रिया किती पुढे गेलेल्या आहेत आणि भिक्षुणी म्हणून त्यांनी बौद्ध धर्मासाठी त्याच्या प्रचार प्रसारासाठी कशा प्रकारे कार्य केलेलं आहे आणि विविध क्षेत्रात ती चित्रकला असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल किंवा साहित्यिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया पुढे येऊ लागल्या. आणि त्याच्यानंतर स्त्रीवाद जो भारतामध्ये पुढे आलेला आहे किंवा जगामध्ये पुढे आलेला आहे तर त्या स्त्रीवादाचे जे काही सोर्स आहे ते आपल्या बुद्धिझम मध्ये मिळतात आणि स्त्रीवादाचे पुरस्कर्ता हे गौतम बुद्धच होते हे सुद्धा आपल्याला या कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर ती मांडणी करता येईल. आणि मी नागपुरातील समस्त जनतेला मी आव्हान करू इच्छिते की तुम्ही या कॉन्फरन्सला उपस्थिती दर्शवावी आणि तुमच्या ज्ञानामध्ये भर घालावी. स्त्रियांच्या विकासाचा, प्रगतीचा जो काही आलेख या संमेलनाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे. विद्वान, कार्यकर्ते, शिक्षण तज्ञ, समाजसेवक आणि युवा नेता एकत्र येतील. करुणा, प्रज्ञा आणि समता यासारखी बहुमूल्य कॉन्फरन्स एकदमच क्रेडिटेबल आहे. वुमन्सनी ऑर्गनाईज केलेला आहे, वुमन्ससाठीच आहे आणि वुमन्स कुठल्या परिस्थितीत आधी होत्या आणि आता कुठे आहे हे सगळं सखोल अभ्यासक्रम आणि पुढे कशा पुढे जायचं आहे त्याचा सुद्धा या कॉन्फरन्समध्ये सगळा सखोल अभ्यास होणार आहे. थँक्यू. स्वच्छतेसाठी आपल्याला प्रमुख उपस्थिती कोणाची लाभली आहे थोडक्यात मी त्याचं पण सांगते. आपल्याला मुख्य अतिथी लाभल्या आहेत डॉक्टर पल्लवी दराडे मॅडम, ज्या प्रधान आयकर आयुक्त आहेत मुंबईच्या. सन्माननीय अतिथी आहेत अंजलीताई आंबेडकर, या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आहेत, राजकीय विचारवंत आहेत आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या सुद्धा आहेत. विशेष अतिथी आहेत आपल्याकडे संघपाली अरुणा रोहिताक्षी, ज्या PhD स्कॉलर आहेत JNU दिल्लीच्या.
संचालक आहेत प्रोजेक्ट मुक्ती आणि सहसंस्थापक आहेत दलित हिस्ट्री मंचच्या. विशेष संबोधन आपल्याला लाभलं आहे अमेरिकेहून USA जॉन हेलिफॅक्स मॅडम जॉन हेली, ज्या झेन बुद्धिझमच्या शिक्षिका आहेत. वैद्यकीय त्यांचं बॅकग्राऊंड आहे, शी इज अ डॉक्टर आणि संस्थापक आहे उपाया इन्स्टिट्यूट ऑफ झेन सेंटर अमेरिकेच्या. आणि आम्ही तिघी आपल्यासमोर बसलेल्या आम्ही आयोजक आहोत. मी डॉक्टर दीप्ती किरतकर, मॅडम आहे डॉक्टर मृणाल माधुरी मिलिंद गुप्ते आणि डॉक्टर जागृती मिश्रा. आणि या